कधी कधी काहीच करायची इच्छा होत नाही आणि माझ्यासाठी हाच तो डे होता. सकाळपासून अगदी लेझीनेस फील होत होता. काहीच करायची इच्छा होत नव्हती. घरातही बोर होत होतं. देन बाहेर जायचा प्लॅन केला. खूप दूर नव्हतं जायचं, अगदी इथेच जवळ. चला तुम्ही पण माझ्यासोबत. कारण जोपर्यंत सगळं आळस जाणार नाही तोपर्यंत काहीच करायची इच्छा होणार नाही. मग स्किन केअर करून मेकअप करायचा विचार केला. बिकॉज छान दिसलं की सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो आणि ऑटोमॅटिकली काही ना काही करायची इच्छा होते. म्हणजेच इच्छाशक्ती वाढते. असं मलाही फील होतं की तुम्ही पण जाता कधी या सिच्युएशन मधून. बाहेर पडले आणि एरियाच्या स्टॉपवर गेली. तिथे खूप सारी घरं अतिक्रमणमध्ये पडली होती. ते एक काकू तर खूप रडत होत्या. अतिक्रमणमध्ये त्यांचे ऑलमोस्ट हाफ घर पडले होते. आम्हालाही खूप वाईट वाटत होतं. आम्ही पोहोचलो होतो थोडी प्लांट आणि कंपोस्ट खत घ्यायला. खूप छान छान प्लांट्स होते. पण आम्हाला लॉंग लास्टिंग आणि लो मेंटेनन्स प्लांट्स हवे होते. प्लांट नर्सरीमध्ये आल्यावर इशू पण खूप खुश झाली. सगळीकडे जाऊ दे आणि हात लावू दे असा हट्ट करत होती. खूप सारे प्लांट्स बघितले, खूप आवडले आणि काही घेतले. काही हॉलमध्ये प्लेसेस आहेत तिथे छोटे प्लांट्स पण घ्यायचे होते, पण त्यांच्या साईजेसचा अंदाजा नव्हता म्हणून ते नेक्स्ट टाइमसाठी पेंडिंग ठेवलं. उद्याच्या ब्लॉगमध्ये बघा कुठले प्लांट्स आणले आणि कोणते लावायचे. उद्या पुन्हा भेटूया. बाय.